पुरस्कार पटकावणारा गोलंदाज, गोलंदाजीसाठी रिजवान. हो, रिजवानचा पहिला बॉल आणि पहिलाच बॉल या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळालाय. एक महत्वाची लढत आहे, कारण दोन्ही संघांना सामना जिंकायचा आहे. हा सामना जो संघ जिंकणार तो स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहे. रिजवानचा पुढचा बॉल सोडून दिलाय. पंच मात्र आपले दोन्ही हात बरोबर समांतर दिशेमध्ये बाहेर काढतायत. वाईट बॉल आम्हाला या ठिकाणी दर्शवतायत आणि या वाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त एक्स्ट्राची धाव आणि या एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर संघाचं खातं देखील उघडलंय. मान्सून बिग बॅश 2024 ही स्पर्धा. हॅलो हॅलो यस, प्रथमेश साळवीच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळालाय. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 7 या आकड्यावर. महत्वाची लढत. रिजवान सारख्या गोलंदाजाला आपण पाहिलं तर प्रथमेश साळवीने षटकार देखील ठोकला. यावेळेला देखील पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर लेट कट खेळले जरूर. बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय गोषंकी क्षेत्रामध्ये. आणखीन एका धावेची भर होईल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोचले धावफलकावरती 8 या आकड्यावर. पुढचा बॉल क्लीन बॉल. यस्ट्या उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय आणि जल्लोष पहा. सांगितलंय त्याने सर्वच खेळाडूंना आपल्याला रिजवान आहे तोपर्यंत या मॅचचं पारड आपल्या बाजूने झुकू शकतं हेच त्याने सांगितलंय सर्वच आपल्या खेळाडूंना. षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक केलंय. प्रथमेश साळवीची महत्वपूर्ण विकेट. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. प्रचंड वेगावरती स्वारून बरोबर मधला स्टंप उडवून टाकलाय आणि प्रथमेश साळवीची आणि पहा सेलिब्रेशन. यस, सेलिब्रेशन आपण पाहतोय रिजवानचं. नवीन बॅटर केतन काप आज फलंदाजी करावी लागेल आणि प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक देखील आलंय. राहुल सावंत यांच्याकडून 101 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल केतन कापच्या प्रत्येक षटकारासाठी. किती षटकार येतील केतन कापच्या बॅटमधून आणि गरज आहे संघाला, कारण प्रथमेश साळवीची महत्वपूर्ण विकेट गोलंदाज रिजवानने मिळवून दिली आपल्या संघाला. व्यूह रचना रचण्याचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळत आहेत मंदार केतन साडी. रिजवानचा पुढचा बॉल. यस, रचलीय व्यूह रचना. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. झेल सुटलाय. झेल सुटलाय की मॅच सुटली आहे. केतनला जीवदान मिळालंय आणि 2 धावा पूर्ण देखील केल्या. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. बरोबर मंदारने तैनात देखील केला होता त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक. त्याच्याकडून झेल सुटला. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 10 या आकड्यावर. 10 ऑन अ बोर्ड. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 1 टू गो. रिजवान महत्वपूर्ण विकेट आपल्या संघाला मिळवून तर दिली आहे रिजवानने या मॅच मध्ये. पुढचा बॉल सोडून दिलाय. प्रचंड वेग. फलंदाज बीट झालेत. यष्टीरक्षक बीट झाले. दिशा चुकली आणि पंच मात्र व्हाईट बॉल +1 अशा 2 धावा आम्हाला या ठिकाणी दर्शवतायत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल धावफलकावरती 12 या आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 1 टू गो. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा मान्सून बिग बॅश 2024 क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. काळचौकीचं ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदान आणि त्याच मैदानामध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय.
हो, यावेळेला प्रचंड वेग, पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॉलला पाठवलाय गोशांकी क्षेत्रामध्ये, रन मिळेल. एक षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 13. एक गडी बाद टीम क्रिशव पलटण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती झाल्यात आणि एक गडी माघारी देखील परतल्या टीम क्रिशव पलटण या संघाचा. प्रथमेश साळवीची महत्वपूर्ण विकेट आपल्या संघाला मिळवून दिली जरूर होती रिजवानने. आणि आता मात्र केतन काप नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. थोडंसं थांबून विचार करून फलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये, कारण धावा येणे गरजेचे आहे टीम क्रिशव पलटण या संघाला. संघाचे संघ मालक प्रो कबड्डी सुपरस्टार संकेत सावंत यांचा हा संघ, तोच संघ आपण पाहतोय फलंदाजी करत असताना. हा देखील सामना महत्वाचा आहे दोन्ही संघांना. करो या मरोची लढत. जो संघ जिंकणार तो संघ या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये दाखल होईल. जो संघ ही मॅच पराभूत होणार तो संघ या स्पर्धेमधून बाहेर जाताना पाहायला मिळणार आहे. मंदार गुरव बंड्या गोलंदाजीसाठी. मंदारचा पहिलाच बॉल स्लोअर वन पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन सातत्याने केले जाते मंदार गुरव याच्या माध्यमातून, कारण ते करणं गरजेचं आहे, कारण पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. कुटप्प्याचा बॉल, मोठा फटका खेळायचा होता. यष्टीरक्षक आहेत मयुरेश. हो, पहा काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव पूर्ण देखील केली आहे त्या ठिकाणी आणि या एकेरी धाब्याच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 14 या आकड्यावर. केतन काप प्रत्येक षटकारासाठी 101 रुपये रोख रकमेचं पारितोषिक. हो, पुढचा बॉल केतनसाठी चांगला हाताळलाय मंदारने. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. केतनच्या प्रत्येक षटकारासाठी आपण पाहतोय 101 रुपये रोख रकमेचं पारितोषिक राहुल सावंत यांच्याकडून दिलं जाईल. हे सर्वच क्रिकेटचे चाहते आपल्या आवडत्या खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानामध्ये आले. आता मात्र पंच इशारा करतायत. वाईट बॉल आहे आणि या वाईट बॉलच्या मदतीने आणखीन एक धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 15 या आकड्यावर. गोविंदा वाल्मिकी आपण व्यासपीठावरती या. गोविंदा वाल्मिकी. पुढचा बॉल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र मंदारने बाहेर काढले. खोलवर टप्प्याचा बॉल. आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल या एकेरी धावेच्या मदतीने. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 16 या आकड्यावर. शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत षटक क्रमांक 2 मधील. शेवटचे 2 बॉल शिल्लक. विक्रांतसाठी प्रचंड वेग. आता मात्र गती पाहायला मिळाली. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. शेवटचा 1 बॉल अजूनही बाकी आहे. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि या शेवटच्या बॉलवरती जर आपण पाहिलं तर विक्रांत आहे स्ट्रायकिंग वरती. आता मात्र स्लोअर वन. त्याच्यावरती जर आपण पाहिलं तर बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रामध्ये. आणखीन एक धाव. हॅलो 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 हॅलो.
हॅलो 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 चॅलेंजिंग ओव्हर आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी आलेत आदित्य गुरव. हो यावेळेला देखील प्रचंड वेग. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न करतायत केतन काप आणि ती धाव देखील पूर्ण केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता आपण पाहिली तर जाऊन पोचले धावफलकावरती 19 या आकड्यावर. 18 धावा करायचेत या तिसऱ्या षटकामध्ये. स्पर्धेचा नियम आहे. हो विक्रांतसाठी पुढचा बॉल. प्रचंड वेग आणि आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आज संपूर्ण दिवसामध्ये चर्चा राहिली आदित्य गुरव याची, कारण चॅलेंजिंग षटक हे महत्वाचं षटक आहे आणि त्या प्रत्येक मॅच मध्ये महत्वाची कामगिरी केली आहे देखील आदित्य गुरव यांनी. पुढचा बॉल. आणखीन एक चेंडू. पहा काय हाताळलाय. यष्टीरक्षक आहेत मयुरेश भवर. थ्रो करण्याचा प्रयत्न करतायत आणि ती धाव जर आपण पाहिलं तर पूर्ण देखील केली आहे. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3चा खेळ समाप्त झालाय आणि या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अवघ्या आदित्यने 3 धावा खर्च केल्या आहेत. म्हणजेच आणखीन एक मेडन षटक हाताळलंय आदित्य गुरव यांनी. यस 16 धावा धावफलकावरती झाले 3 षटकांच्या समाप्तीनंतर. महत्वाचं षटक आदित्य गुरवने हा कारनामा पहिल्या मॅच मध्ये देखील केला, दुसऱ्या मॅच मध्ये देखील केला आणि आता मात्र तिसऱ्या मॅच मध्ये देखील करत असताना पाहायला मिळाले आदित्य गुरव. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. अजून 2 षटक आहेत. मंदार गुरव गोलंदाजीसाठी आले हे षटक हाताळण्यासाठी. 4थं षटक मार्गस्थ आहे. मंदारचा पहिलाच बॉल. त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रामध्ये. रन मिळेल एक. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. जाऊन पोचेल धावफलकावरती 17 या आकड्यावर. यावेळेला जर आपण पाहिलं तर आखूड टप्प्याचा बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सोडून दिलाय बॉल. पंच मात्र इशारा करतायत या ठिकाणी वाईड बॉल आणि या वाईड बॉलच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचते धावफलकावरती 18 या आकड्यावर. यावेळेला स्लोअर 1 डिलिव्हरी पाहायला मिळाली. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. ही खासियत राहिली आहे मंदार गुरवची यांची देखील, कारण आज संपूर्ण दिवसामध्ये मंदार गुरव यांच्या माध्यमातून याच पद्धतीची गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. यावेळेला वेगवान चेंडू पाहायला मिळाला. बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रामध्ये. आणखीन एका धावेची भर. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धावफलकावरती 19 या आकड्यावर. मंदार यावेळेला फ्लाइटेड डिलिव्हरी पाहायला मिळते. आणखीन एक बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. आणखीन एक धाव. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोचले धावफलकावरती 20 या आकड्यावर. बंड्या, काळ चौकीचा बंड्या. मंदार गुरव या नावाची चर्चा संपूर्ण भारतभर राहिली आहे. तेच नाव मैदानामध्ये इन ऍक्शन पाहायला मिळते. यस्टनच्या मागे देखील आपण पाहतोय मयुरेश भवर यांना.
पुढचा बॉल पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न मयुरेश आहेत, विकेट येईल आणि आणखीन एक फलंदाज माघारी परतलाय. पहा यष्टीरक्षक मयुरेश भवर यांचा कारनामा आणि ही विकेट देखील आली आहे. विक्रांत या ठिकाणी माघारी परतलेत. 20 धावा धाव फलकावरती. हर्षवर्धन साळुंके आलेत नवीन बॅटर. यस, शेवटचा बॉल शिल्लक आहे. मंदार गुरव षटक क्रमांक 4 मधील शेवटचा बॉल. हर्षवर्धन साळुंखे ओहो बॅकफुट वरती आले, जरूर मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न केलाय आणि आणखीन एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. म्हणजे जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 4 चा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 21 या आकड्यावर. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 21 धावा धाव फलकावरती. हे शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल? केतन कापचा जर विचार केला तर वैयक्तिक या मॅच मध्ये फलंदाजी करतोय 4 धावांवरती. यावेळेला देखील चांगला बॉल. रुपेश आहेत गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 5 असताना त्यांना आपण पाहतोय. हर्षवर्धन साळुंके आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय केतन काप नॉन स्ट्रायकिंग एंडला. 21 धावा धाव फलकावरती झालेत. यावेळेला देखील आणखीन एक चेंडू पहा, निर्धाव येताना पाहायला मिळतोय. लगातारचा 3रा बॉल या ठिकाणी निर्धाव आलाय. यस, नेक्स्ट मॅच टीम सक्षम 11 विरुद्ध त्रिशा टायटन्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी या. टीम सक्षम 11 विरुद्ध त्रिशा टायटन्स. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला जरूर मिळालाय. मयुरेश भवर धावतायत आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर घसरले देखील मयुरेश भवर आणि 2 धावा पूर्ण देखील केल्या त्या ठिकाणी. आता मात्र या संपूर्ण काळ चौकीत एकच चर्चा होईल राहुल की आम्हा आज पडला. आज मात्र नाक्या नाक्यावर चर्चा असणार, आम्हा मैदानात पडला. यष्टीरक्षक आहेत मयुरेश भवर. हर्षवर्धन साळुंके. 23 धावा धाव फलकावरती झालेत. हो, पुढचा बॉल यावेळेला देखील. आता मात्र पुन्हा एकदा पळताय तर आता काय करतील त्या ठिकाणी. आता मात्र सावरलेत, स्वतःला सावरलं त्या ठिकाणी मयुरेशांनी आणि 2 धावा पूर्ण देखील केल्या आहेत. हर्षवर्धन या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 25 या आकड्यावर. लेग बाईच्या या 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. 25 ऑन बोर्ड. हर्षवर्धन साळुंखे आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय केतन काप नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. केतन
ओहो, शेवटचा बॉल, आणखीन एक बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. अक्षरशः रोखून धरलं टीम क्रिशो पलटण या संघाला. गोलंदाजी करत असलेला संघ आपण पाहतोय तो म्हणजे जिजामाता 11. म्हणजेच षटक क्रमांक 5चा खेळ समाप्त झाला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकावरती झाल्या. जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 26 धावांची गरज असणार आहे. 30 मध्ये 26 करायचे सामना जिंकण्यासाठी. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. टीम सक्षम 11 त्यांच्या विरुद्ध असणार आहे त्रिशा टायटन्स. कर्णधार विनंती असेल टॉस साठी या. टीम सक्षम 11 विरुद्ध त्रिशा टायटन्स. कर्णधारांना विनंती असेल दोन्ही संघांची आपण टॉस साठी यायचंय. सक्षम 11 विरुद्ध त्रिशा टायटन्स. यस, नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. टीम सक्षम 11 विरुद्ध त्रिशा टायटन्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी या. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. 30 बॉल आणि या 30 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी 26 धावांची गरज असेल टीम जिजामाता 11. जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल मी विनंती करेन माझी साथी समालोचक रोशनजी पाथाडे आपण मायक्रोफोनचा ताबा घ्यायचा आहे. सक्षम 11 संघनायक आपण जिथे कुठे असाल आपण त्वरित मुख्य व्यासपीठावरती यायचंय. सक्षम 11 संघनायक. आणि धन्यवाद अभिषेक. अवघ्या 26 धावांचा पाठलाग आता मात्र हा सामना जिंकण्यासाठी करावा लागणार आहे. ज्या टीमने आपण पहिल्यापासूनच पाहत आलो की 33 धावांचं लक्ष्य जे आहे ते अगदी सहजतेने पूर्ण केलं होतं अवघ्या 2 ओव्हरमध्येच. तीच टीम आता मात्र 26 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज होते मैदानाच्या आतमध्ये. जिजामाता नगर आणि त्यांच्या विरोधात मात्र क्रिशो पलटण. एक विजय एक पराभव म्हणजे हा सामना या दोन्ही टीमसाठी अतिशय अतिशय महत्वाचा असणार आहे. जो संघ जिंकणार आहे तो पुढील फेरीमध्ये दाखल होणार आहे. जो संघ मात्र पराभूत ठरणार मात्र त्याचा प्रवास या स्पर्धेतून आज या स्पर्धेमधला इथेच थांबणार आहे. त्यामुळे अतिशय इम्पॉर्टंट मॅच दोन्ही टीमसाठी. सेकंड इनिंगसाठी मात्र खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे व्हीएस स्पोर्ट्स आयोजित मॉन्सून बिग बॅश 2024च्या या नवीन पर्वामध्ये. 26 धावांचा अवघा पाठलाग करायचा आहे जिजामाता नगर टीमला. मॅच ऑफिशियल्स रेडी आहेत. बॅटर पाठवून द्या जिजामाता नगर. जिजामाता नगर थोडीशी घाई करा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आमच्या सोबत या ठिकाणी जुळले गेलेले आहेत तर टॉस करून घेण्यास हरकत नाहीये. अभिषेक टॉस केला जातोय. सक्षम 11 आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर त्रिशा टायटन्स. माननीय श्री अतुल कुरणकर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. महत्वाची मॅच आणि त्या मॅचचा टॉस केला जातोय. यस, हेड्स टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? चला निर्णय तोपर्यंत कळवला जाईल. तोपर्यंत आपण जाऊया या नवीन डावाकडे. 26 धावांचा पाठलाग. मयुरेश भवर ऑन स्ट्राइक आणि गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक घेऊन प्रथमेश. वन्स अगेन प्रथमेश साळवी आणि स्ट्राइक वर मयुरेश. मयुरेश विरुद्ध प्रथमेश. प्रथमेश विरुद्ध मयुरेश. जिजामाता नगर विरुद्ध क्रिशो पलटण. 26 धावांचा पाठलाग. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न इकडे केला जातोय मयुरेशच्या माध्यमातून. चेंडू आणि बॅट मध्ये हवा तसा संपर्क तरी नाहीये परंतु एक धावही रोखू शकलेले नाहीयेत. विकेट किपरला मात्र त्या ठिकाणी चपळ राहावं लागेल या मॅच पुरतं तरी कारण अवघ्या 26 धावांचं टार्गेट आपण समोर ठेवलेलं आहात. फलंदाजी स्वीकारली आहे. नाणेफेक जिंकली आहे टीमचं सक्षम 11. या वेळेला मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. फायनल इकडे खेळण्यामध्ये सक्षम होते त्या ठिकाणी जसं आपण पाहिलं मयुरेश भवर. तर टॉस मात्र जिंकलाय सक्षम 11 या संघाने. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय या पुढील सामन्यासाठी.
भरकटलेला चेंडू आहे. पंच नक्कीच उलटे फिरतील समालोचन कक्षाकडे आणि त्यानंतर आपले दोन्ही हात खोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पंचांनी केलाय. व्हाईट बॉलचा इशारा कळवलाय आमच्या गुणलेखकाकडे. एक्स्ट्रा धावा या ठिकाणी मात्र ऍड केल्या जात आहेत स्कोर कार्ड वरती. प्रथमेश विरुद्ध मयुरेश. पुन्हा एकदा ऑन साइडला स्विंग होतोय चेंडू हवेतच. बरीच हरकत पाहायला मिळाली. फटका खेळल्यानंतर चिखलातून पडून मात्र ही चेंडू अडवला गेला. हर्षवर्धन क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर पाहायला मिळाले. अवघ्या 26 धाबांचा पाठलाग 30 चेंडूंमध्ये पूर्ण करायचंय. 4 धाबा तर स्कोर कार्ड वरती आले आहेत. या वेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर मात्र मंदारही आश्चर्यचकित होतोय, कारण ज्या पद्धतीने मात्र हा बॉल पुढे सरकला, ज्या पद्धतीने मात्र बॉलने वळण घेतलं आणि ज्या पद्धतीने त्याला उसळी मिळाली, मंदारच्याही चेहऱ्यावरती मात्र एक हलकीशी स्माइल पाहायला मिळाली हा बॉल पाहिल्यानंतर, कारण अपेक्षित बॉल नव्हता. या वेळेला मात्र संपर्क आहे, परंतु तितकाही चांगला नाहीये की मोठ्या धावा मिळतील. एकाच धाबेवर समाधानी राहावं लागेल मंदारला. एकेरी धाबेसोबत मात्र स्कोर पुढे सरकतोय 5 या धावसंख्येवरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. एक व्हाईट बॉल, 3 सिंगल आणि त्यानंतर आता मात्र एक डॉट बॉल सोबत एक सिंगल आली आहे ती मंदारच्या बॅटमधून. अशा एकंदरीत 5 धावा. अशा पद्धतीचं मात्र या 5 चेंडूंचं विश्लेषण. यॉर्कर परफेक्ट टो क्रशर होता या वेळेला प्रथमेशचा. मयुरेशला हा खेळ खेळण्याची संधीच दिली गेली नाही ती प्रथमेशकडून. परफेक्ट यॉर्करमुळे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडून मात्र पहिल्या षटकाची सांगता होते. पहिलं षटक तरी योग्यरित्या हाताळलं प्रथमेशनं. अवघ्या 5 धावा पहिल्या षटकातून त्याने खर्च केलेत. उर्वरित 24 बॉलमध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. वेगळ्या नियमांनी सजलेली ही स्पर्धा आपण पाहू शकाल. चॅलेंजिंग ओव्हर या स्पर्धेमध्ये मात्र आखून दिली गेली आहे. त्या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये आपण जर 18 अधिक धावा बनवल्यात तर 5 धावा तुम्हाला अधिक मिळतील. 5 धावांपेक्षा कमी धावा जर तुम्ही या ओव्हरमधून बनवलात तर मात्र निर्धाव षटक घोषित केलं जाईल. परंतु 5 अधिक जर धावा तुम्ही या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये बनवलात तर 5 वरतील धावा ज्या असतील त्या मात्र तुम्हाला नक्कीच मिळतील. अर्थात जर तुम्ही 7 धावा बनवलात तर तुम्हाला 5 धावा वजा करून 2 धावा स्कोर कार्डवर अंकित केल्या जातील. 10 धावा जर तुम्ही बनवलात तर 5 धावा वजा करून 5 धावा स्कोर कार्डवर अंकित केल्या जातील. असे काहीसे नियम या स्पर्धेचे. नवनाथ गाडवे नवीन ओव्हरसाठी पहिला बॉल मंदार गुरवसाठी त्यांनी हाताळलाय. अतिशय योग्य त्या टप्प्यावरती योग्य त्या नियंत्रणाने केली गेलेली गोलंदाजी आहे. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी शेवटच्या मॅच पर्यंत पोहोचलेला त्यांचा संघ आणि त्यांनी दिलेली ती झुंज आणि आजही तोच उत्साह आज पाहायला मिळतोय नवनाथ गाडवे यांच्या माध्यमातून. एक अचूक नियंत्रण आहे त्यांच्या गोलंदाजीमध्ये. एक दांडगा अनुभव आणि त्या अनुभवाचा आज पुरेपूर वापर करताना आपल्या संघासाठी नवनाथ गाडवे ॲज अ कॅप्टन केशव पलटण या संघाकडून. बऱ्याच स्पर्धा या मैदानावरती रंगतात, पार पडतात. त्या सर्वच्या सर्व स्पर्धा मग काही वेळेला आयोजकाच्या भूमिकेत, काही वेळेला संघ मालकाच्या भूमिकेत, काही वेळेला मात्र खेळाडूच्याही भूमिकेत अगदी अबालवृद्ध या मैदानावरती खेळणारा जो क्रिकेट प्रेमी वर्ग आहे, अगदी युवा खेळाडूंपासून ते वयाच्या 50शीही गाठलेल्या खेळाडूंपर्यंत आपण पाहिलं जसं रामायण सरांना वयाच्या 55व्या वर्षातही आज त्यांच्या माध्यमातून केली जाणारी जी गोलंदाजी आपण गेले 2 रविवार पाहतोय. फुलटॉस बॉल लॉंग ऑन कडे चाललाय. एक धाव घेण्याची संधी मिळेल. एक क्विक थ्रो अपेक्षित करतायत नवनाथ गाडवे, कारण प्रत्येक बॉलवर एखादी धाव गेली चालेल परंतु एक अधिक धावा द्यायच्या नाहीयेत. एक्स्ट्रा धावा जितक्या कमी खर्च करता येईल त्याच्याकडे मात्र नवनाथ गाडवे यांचं लक्ष असेल. कमीत कमी धावा कशा खर्च करून शेवटच्या ओव्हरपर्यंत हा सामना घेऊन जाता येईल याच्याकडे मात्र त्यांचं लक्ष जास्त असेल. शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र 6 बॉल 10, 6 बॉल 12, 6 बॉल 15. या वेळेला बिग हिट मयुरेश भवर अम्माच्या बॅट मधून घणाघाती प्रहार. बॉल चाललाय सीमा रेषा पार. षटकार. मयुरेशच्या बॅटने या फटक्याला ओलांडायला लावली रेष.
6 धावांसोबत धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते आता थेट 12 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा त्याच प्रयत्नात होते, परंतु हेवी वेट आहे त्यामुळे त्यांना थोडंसं वळण घेण्यामध्ये, चेंडूच्या टप्प्यावर जाऊन ऑन साईडला भिरकावण्यामध्ये, थोडंसं स्वतःला फिरण्यामध्ये थोडीशी कठीणाई होते. परंतु तरी सुद्धा आज आपल्या बॅटमधून मोठमोठे फटके खेळण्यात महारत हासिल असलेला फलंदाज राहिलाय मयुरेश. 12 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती. आणि चॅलेंजिंग ओव्हर कोणाच्या हातामध्ये सोपवली जाणार? काय चॅलेंजिंग ओव्हरमध्येच या मॅचचा रिझल्ट लागणार की त्यानंतरही गोलंदाजांना गोलंदाजी करण्याची संधी मिळणार? कॉमेंट्री बॉक्सच्या समोरचा जरा सराव बंद केला तर बरं होईल प्लीज. अठरा बॉल आणि 18 बॉलमध्ये अजूनही हा सामना जिंकण्यासाठी जवळपास 14 धावांची आवश्यकता आहे. 26 धावांचं माफक असं लक्ष आणि त्याचा पाठलाग करत असताना जिजामातानगरचे सलामीचे 2 फलंदाज मंदार गुरव अर्थात बंड्या आणि सोबत मात्र मयुरेश भवर उर्फ अम्मा. गोलंदाजी मार्कवरती मात्र या चॅलेंजिंग ओव्हरला अंजाम देण्यासाठी दर्शन गुरव मात्र बॉलिंग मार्कवरती सज्ज होत असताना मंदार गुरव मात्र स्ट्राईकवर आहे. काय करेल या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये? याच ओव्हरमध्ये सामना संपवेल का? अजून काही वेळ वाट पाहावी लागेल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर बॉल चाललाय आउट ऑफ डिफेन्स. पहिलाच बॉल चॅलेंजिंग ओव्हरचा 6 धावांसाठी डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना आकुट टप्प्याचा चेंडू होता. चांगल्या रीतीने मात्र चेंडूला पिक केलं. टायमिंगही चांगलं, पुरेशी ताकदही होती फटक्यामध्ये. अगदी सहजतेनं मंदार गुरवच्या मनगटात इतकी ताकद आहे की ही सीमारेषा तो ओलांडू शकेल. 6 धावांसोबत मात्र स्कोर पुढे सरकतोय. 18 बॉल 14ची गरज होती. षटकारानंतर समीकरण मात्र बदलतंय. 17 बॉल आणि हा सामना जिंकण्यासाठी आता फक्त 8 धावांची गरज आहे जिजामातानगर 11 या संघाला. साखळी फेरीतून मात्र आता पुढील फेरीमध्ये दाखल होण्यासाठी पुन्हा एकदा मात्र मोठा फटक्याच्या प्रयत्नामध्ये मंदार गुरव बॅटची एज घेतोय. बॉल मात्र चाललाय डिक्लेअर झोनकडे. प्रोलिंग स्पोर्ट्सची संपूर्ण टेक्निकल टीम आज दिवसभर आणि उद्याच्याही दिवसात या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करताना तुम्हाला पाहायला मिळेल. 7 धावा 2 चेंडूंमध्ये तर आल्या आहेत. उर्वरित 15 चेंडूंमध्ये अजून 7 धावा बनवायच्या आहेत. 16 चेंडूंमध्ये, माफ करा. आणि पुन्हा एकदा बिग हिट, परंतु या वेळेला थोडासा स्क्वेअर दिशेनं मात्र जाताना चेंडू दिसतोय, डिक्लेअर कडे जाताना दिसतोय. चांगला फटका सजवला, परंतु दिशा थोडीशी मात्र त्या ठिकाणी आपण जर पाहिली तरी चुकीची निवडली गेली. अगदीच हा हुक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मंदारचा होता. एकेरी धाबेवर समाधानी राहावं लागतंय. स्कोरही चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचतोय. स्कोर कार्डवर जर लक्ष टाकलं तर 20 धावा ऑलरेडी पूर्ण झालेत. अवघ्या आता मात्र 6 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. पहिल्या मॅचमध्ये 2 ओव्हरमध्ये मॅच संपवली होती. आता तिसऱ्या ओव्हरमध्ये मात्र हा सामना संपवतोय का मंदार गुरव? आणि या वेळेला क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉइड, त्रिफळाचित दांडीगुल दर्शन गुरवने अखेरकार इथे मात्र मिळवली ती मंदार गुरवची विकेट. काका पुतण्यांमधला हा खेळ होता. सुरुवातीला मात्र काकाने पुतण्यावरती आक्रमण केलं, परंतु शेवटला पुतण्याने काकाची विकेट पटकावलीच. चौथा बॉल होता ओव्हरचा. विकेट पटकावली मंदार गुरवची ती दर्शन गुरवने. 2 बॉल मात्र अजूनही या चॅलेंजिंग ओव्हर मधले शिल्लक आहेत. केलेली मेहनत मात्र वाया घालवायची नसेल तर 2 बॉल मध्ये अजून 10 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत, परंतु जिंकायसाठी फक्त 6 धावांची गरज आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आदित्य गुरव. एका बाजूला मंदार गुरव आउट झाला, गोलंदाजीवर दर्शन गुरव आहे. बॅटिंगसाठी मात्र मंदारची जागा घेण्यासाठी आदित्य गुरव आलाय. बाईसच्या स्वरूपातली ही धाव मात्र मिळते ती जिजामातानगर टीमला.
समीकरण बदलू शकतं अजूनही या मॅचचं जर चांगलं षटक हाताळलं. परंतु या वेळेला काय घडणार, विकेट किपर मात्र बॉलवर येण्याचा प्रयत्न करत नाहीये. एखादी धाव गेली तरी चालेल परंतु एक्स्ट्रा धावा तिथे घालवायच्या नाहीयेत, हे कुठेतरी त्या यष्टीरक्षक केतन कापला ठाऊक आहे. त्यामुळे या ओव्हरमधून आपण जर पाहिलं तर टोटल 10 धावा आल्या, परंतु चॅलेंजिंग ओव्हरचा नियम असा आहे की 5 अधिक धावा जरी आल्या असल्या तरी त्यामधून मात्र 5 धावा वजा होतील आणि वरच्या 5 धावा फक्त टीमला मिळतील. त्यामुळे 15 धावा मला वाटतं स्कोर कार्डवरती, 17 धावा धावफलकावरती असतील. म्हणजे हा सामना जिंकण्यासाठी आता 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. म्हणजे हा नियम बघा, कधी तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो, कधीतरी तुम्हाला नुकसानदायकही ठरू शकतो. जर या ओव्हरमध्ये तुम्ही मॅच कंप्लीट केली असती तर याच ओव्हरमध्ये हा सामना संपला असता. परंतु आता सामन्याचं समीकरण थोडंसं वेगळं दिसतंय. 12 चेंडू आणि 9 धावा, जे म्हणजे शक्यही आहे आणि अशक्यही आहे. कठीण आहे, अशक्य असं म्हणता येणार नाही परंतु कठीण आहे. 12 चेंडू 9 धावा, काही वेळेला डिफेंड झालेल्याही आहेत. क्रिकेटच्या पटल्यावरती बरीच समीकरणं आपण अशी पाहिलेली आहेत. काही वेळेला धावा चेस होतात, काही वेळेला डिफेंड होतात. सिच्युएशन वाईज आपण त्या मॅचकडे पाहू शकतो. जर गोलंदाजी चांगली केली प्रथमेश सारख्या गोलंदाजाने तर शेवटच्या ओव्हरपर्यंत ही मॅच जाऊ शकते. 12 बॉल आणि 9 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. बॉलिंग मार्कवर प्रथमेश साळवी आणि स्ट्राईक वरती मात्र आदित्य गुरव. क्रिश पलटण आणि जिजामातानगर यांच्यामध्ये चालू असलेली मॅच आपण बघतोय. ओहो, यॉर्कर लेन तर हाताळला, डिक्लेअर कडे जाईल का धावा धावून घ्यावे लागतील. एक धाव धावून घेतली आहे. मयुरेश भवर मात्र स्ट्राईक वर जातील. 8 धावा अजूनही गरजेच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी क्रिशिव पलटण या संघासमोर, जिजामातानगर संघाला. मयुरेश भवर, MB स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून हे सर्व खेळाडूंच्या अंगावरती जे किट आपण पाहतोय, जे स्लीवलेस जे शॉट्स आपण बघतोय, खूप मेहनत घेतली आहे त्यांच्यासाठी MB स्पोर्ट्स सर्व स्वतः मयुरेश भवर जे खेळपट्टीवर. आणि इथे मात्र पायाचा वेध घेणारा बॉल, परंतु लेगबाईच्या स्वरूपातल्याही धावा आज तितक्याच महत्वाच्या वाटतील जिजामातानगर टीमला. या वेळेला मात्र मनगटाच्या साह्याने अगदी हलक्या हाताने दिशा दाखवली आदित्यने. फाईन लीगकडे जाताना ज्या ठिकाणी डिक्लेअर झोन आहे, जयसिंग अप्पा भोसले यांचा बॅनर त्या ठिकाणी आम्हाला दिसतोय. बरेच मान्यवर ज्यांचं या स्पर्धेला सहकार्य आहे त्यांच्या सर्वांचे बॅनर्स आपण खेळपट्टीच्या पाठीमागच्या बाजूला जो आपल्या स्पर्धेचा मुख्य बॅनर आहे त्याच्या आजूबाजूला आपण ते बॅनर सर्व पाहू शकता. काळा चौकीच्या शहीद भगतसिंग मैदानावरती क्रिकेटची स्पर्धा म्हटली किंवा इतर कोणताही कार्यक्रम म्हटला की मग स्थानिक शिवसेना शाखा प्रमुख जयसिंग अप्पा भोसले यांचं विशेष सहकार्य असतंच. सकाळच्याही सत्रात आपण जसं पाहिलं की आज उद्घाटन सोहळा जो आहे तो आपले स्थानिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष राजेशजी मोरे साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहिले होते. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे महामंत्री सन्माननीय गणेशजी शिंदे साहेब असतील. अशी बरीच मान्यवर मंडळी आहे या स्थानिक परिसरातली जी राजकीय क्षेत्रातून आहे परंतु क्रिकेटवरती त्यांचं विशेष प्रेम आहे. परफेक्ट यॉर्कर होता शॉर्ट मिड विकेट मध्ये. नवनाथ गाडवेंचे हे मात्र अनुभवाचे बोल आहेत. काय फिल्डिंग सजवली आहे आणि जशी फिल्डिंग आपण सजवताना तशी गोलंदाजी ही तुम्हाला करावी लागते आणि तीच गोलंदाजी आज प्रथमेशने केली सुद्धा. शॉर्ट कव्हर, एक शॉर्ट मिड विकेट, 2 क्षेत्ररक्षक अगदी आपण जर पाहिलं तर फलंदाजाच्या जवळ उभे केलेत. रबर बॉलमध्ये अशी फिल्डिंग खूप कमी प्रमाणात पाहायला मिळते परंतु यावेळेला मात्र नजाकत पाहायला मिळाली आहे. एक स्लायसिंग कट, जबरदस्त स्क्वेअर कट पाहायला मिळाला. एकेरी धाबेसाठीचा मात्र इशारा येतोय पंचांकडून. स्कोर पुढे सरकतोय 21.
शरीराचा वेध घेतोय. बॉल चोरट्या धावेच्या प्रयत्नात आहेत फलंदाज आणि हो, या वेळेला मात्र एक धाव पूर्ण होईल सुद्धा. या लेग बाईज आणि बाईच्या स्वरूपातल्या धावाही आज तितक्याच महत्वाच्या वाटतील जिजामाता नगर टीमच्या फलंदाजांना. ओव्हरची मात्र समाप्ती होते. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 या धावसंख्येवरती. आता समीकरण मात्र सामन्याचं आलेलं आहे 6 बॉल 4 धावांवरती. आता ही शेवटची निर्णायक ओव्हर कोणाच्या हातामध्ये सोपवली जाणार, कारण अतिशय महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही टीमसाठी. जो जिंकणार तो मात्र पुढील फेरीमध्ये दाखल होणार आणि जो पराभूत ठरणार त्या संघाचा प्रवास आज मात्र VS स्पोर्ट्स आयोजित मॉन्सून बिग बॅश 2024च्या या पर्वातून आजच्या दिवसामध्येच थांबणार. त्यामुळे उद्याचा दिवस तुम्हाला ही स्पर्धा खेळायची इच्छा असेल तर हा सामना तुम्हाला जिंकावा लागेल आणि त्यासाठी मात्र एका बाजूला कृषी पलटण संघाला 6 बॉलमध्ये 4 धावा डिफेंड करायच्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला जिजामाता या नगर संघाला या 6 चेंडूत 4 धावा चेस करायच्या आहेत. कोणाच्या हातामध्ये आता मात्र हे निर्णायक षटक सोपवलं जात आहे. टीम हडल होतंय, विचार विनिमय होतोय, थोडीशी चर्चासत्र मात्र त्या ठिकाणी केलं जाईल आणि त्यानंतर 6 बॉल 4चं हे समीकरण मात्र मैदानामध्ये आपण सुरू झालेलं पाहू शकाल. अथर्व ढोले शेवटची ओव्हर. युवा गोलंदाज मगाशी साहिल, पुन्हा एकदा अथर्व ढोले आणि आता पुन्हा एकदा अथर्व ढोले. स्ट्राइक वरती मात्र आपल्याला पाहायला मिळतोय अथर्व ढोलेच्या समोर आदित्य गुरव. 6 बॉल आणि 4 धावा. या 6 चेंडूत 4 धावांचं समीकरण कशा पद्धतीचं असेल? प्रेशर तर दोन्ही बाजूला सारखाच आहे. मॅच मध्ये मात्र एक हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला नक्कीच मिळू शकेल, कारण दोन्हीही बाजूने हा सामना जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न केला जाईल. आपलं सर्वस्व मात्र या ठिकाणी दोन्ही टीम पणाला लावण्याचा प्रयत्न करतील. क्षेत्ररक्षणात मात्र सर्वप्रथम बदल केला जाईल, क्षेत्ररक्षणाची सजावट केली जाईल आणि त्यानंतर मात्र सुरुवात होईल 6 चेंडू आणि 4 धावांच्या या समीकरणाला. 6 चेंडू 4 धावांची ही गरज असताना बॉलिंग मार्कवर अथर्व ढोले आणि स्ट्राइकवर आदित्य गुरव. शेवटच्या ओव्हरचा पहिला बॉल फेस टू फेस, आमने सामने. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर पंचांकडून आलाय व्हाईट बॉल +1 अशा 2 धावांचा इशारा. सहा चेंडू 4 धावांची आवश्यकता असताना पहिलाच बॉल खूप खराब पद्धतीचा हाताळला गेलाय अथर्व ढोलेकडून. सामन्यामध्ये कमबॅक करता येऊ शकला असता जर हा व्हाईट बॉल आला नसता, परंतु जर आणि तरला क्रिकेटमध्ये जागा नाहीये. हातातली संधी तुम्ही कुठेतरी गमावलेली आहे, परंतु अजूनही एक संधी आहे. या 2 धावा तुम्हाला डिफेंड कराव्या लागतील अजूनही 6 चेंडूंमध्ये, परंतु ते तितकं सोपं नाहीये, परंतु अशक्यही नाहीये. 5 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी कृषी पलटणला. तर 2 धावा जर बनवल्या तर मग जिजामाता नगर हा संघ या सामन्याचा विजेता ठरणार. आफ्टर ऑल क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. क्रिकेट हा एक भारी भरकम अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो. क्रिकेटच्या पटलावरती कधी काय घडेल याचा अंदाज लावणं नेहमी चुकीचं ठरलेलं आहे. पाच चेंडू 2 धावा 2 धावा 5 चेंडू. अथर्व ढोले विरुद्ध आदित्य गुरव, आदित्य गुरव विरुद्ध अथर्व ढोले. लाल की भगवा, भगवा की लाल, फलंदाज की गोलंदाज, बॅट की बॉल. कोण जिंकणार ही मॅच? जिजामाता नगर की कृषी पलटण? या वेळेला मात्र गॅप मध्ये फटका सजवलाय. डिक्लेअर कडे जाईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एकच धाव घेण्यामध्ये यश मिळतंय. सामना बरोबरीत सुटलेला आहे. 4 बॉल आणि 1 धावेची मात्र आता गरज आहे. स्कोर लेवल झालेला आहे. सामना अजून संपलेला नाहीये. 4 बॉल 1 रन कंपल्सरी चेसचा रूल आहे या स्पर्धेमध्ये. आणि या व्हाईट बॉल नंतर या मॅचचा विजेता ठरला जिजामाता नगर 11. अभिनंदन टीम जिजामाता नगर अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक कृषी पलटण. नवनाथ गाडवे टीम या स्पर्धेतून बाहेर जाताना, तर या स्पर्धेतल्या पुढील फेरीमध्ये दाखल होताना जिजामाता नगर अर्थात मंदार गुरव, मयुरेश भवर अँड टीम
आपल्याला पुढील फेरीमध्ये खेळताना दिसेल. तर अतिशय जबरदस्त मॅच, परंतु 4 चेंडू राखून आज मात्र हा 26 धावांचा पाठलाग कंप्लीट केलाय तो जिजामाता नगर या टीमने. आणि जिजामाता टीमच आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करत आहोत. प्लेयर ऑफ द मॅच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मंदार गुरव, ज्यांनी मात्र फलंदाजीच्या माध्यमातून 12 चेंडूत 12 धावाही बनवल्या आणि गोलंदाजीच्या माध्यमातून 2 षटकं हाताळली, अवघ्या 9 धावा खर्च केल्या आणि 1 विकेटही त्याने पटकावली आहे. तर मंदार गुरव अर्थात बंड्या ठरतो या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच.